गर्भगृहातील हे दगडी खांब हे फिरते खांब आहेत. त्या पद्धतीनं हातानं फिरतात. एक चिनी महल दिसतोय. पुराणातील आयत लिहिण्यात आलेले आहेत. सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश आरबावे @एक्सप्लोर ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही कर्नाटक जिल्हा बेळगाव तालुका हुक्केरी बसस्टँडवर आलेलो आहे. या ऐतिहासिक शहरास भेट देऊन या ठिकाणी असलेले बादशाह काळातील सर्व स्थळांना आज मी भेट देणार आहे. हुक्केरी बस स्थानकाजवळच आदिलशाह काळातला हा दर्गा आहे. हुक्केरी बस स्थानकाजवळ असलेल्या कदमे रसूल या दर्ग्यास भेट देण्यासाठी आलेलो आहोत. हा दर्ग्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे. दर्ग्याचं प्रवेशद्वार त्याचं बांधकाम सध्या करण्यात आलेलं आहे. ते संपूर्ण दगडी स्वरूपात आहे. वरच्या बाजूला 2 मिनार दिसतात. भव्य कमान आहे आणि या ठिकाणी कदमे रसूल असं लिहिण्यात आलेलं आहे. 2 पाकळ्या दिसतात आणि त्याचबरोबर अतिशय सुंदर असं ही कमान बांधण्यात आलेली आहे. यात प्रवेश करत आहे. या ठिकाणी दर्ग्यात प्रवेश केल्यानंतर या दर्ग्याचे सेवेकरी आदम खाजादे मला भेटले आणि त्यांच्याकडून या दर्ग्याची माहिती मी घेणार आहे. हा दर्गा आदिलशाहीच्या काळात बांधण्यात आलेला आहे. कदमे रसूल यांचा हा दर्गा आहे. अतिशय सुंदर असं बांधकाम आजही चांगल्या स्थितीत आहे. या दर्ग्याचं डागडूज करून अतिशय सुंदररित्या हा दर्गा ठेवण्यात आलेला आहे. हे आपण पाहतात. कदमे रसूल या दर्ग्याचा हा समोरचा भाग आहे. कदमे रसूल म्हणजेच मोहम्मद पैगंबर यांच्या ज्या पादुका आहेत या ठिकाणी त्या प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या आहेत. हा दर्ग्याचा मागचा भाग आहे. खालच्या बाजूला आपल्याला दगडी चौतारा दिसतो आणि या दर्ग्याच्या बांधकामाचे नात्रे अजूनही चांगल्या स्थितीत आपल्याला दिसून येतात. अतिशय सुंदर असं या ठिकाणी हा एक प्रवेशद्वार आपल्याला दिसून येतो. हे आपण या ठिकाणी पाहतात. वरच्या बाजूला देवळे आहेत या दिसून येतात आणि या ठिकाणी सुंदर असं ही गॅलरी आपल्याला दिसून येते. अतिशय सुंदर नक्षीकाम यावर झालेलं आहे. हे आपण पाहतात. बादशहाच्या काळातलं हे संपूर्ण कार्य आहे आणि अतिशय सुंदर नक्षीकाम आजही सुस्थितीत आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, या दर्ग्याला समोरच्या बाजूला आपल्याला 3 कमानी दिसतात आणि भव्य असं दगडी बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. अतिशय सुंदर बांधकाम हे झालेलं आहे आणि आजही या ठिकाणी याचं जतन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी दिसत आहे. हा दगडी चौतारा आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीच्या या कमानी आहेत आणि त्याच्यावरच्या या दगडी धड्या आपल्याला दिसून येत आहेत. मित्रांनो, या दर्ग्याचं बांधकाम गंज न करण्यात आलेलं आहे. यामध्ये कोणतंही सिमेंट सळी वगैरे वापरण्यात आलेलं नाही आणि त्यासाठी बनवण्यात येणारं हे दगडी अवजार या ठिकाणी आपल्याला दिसत. दर्ग्याच्या दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला या ठिकाणी ही एक सुंदर गॅलरी आपल्याला दिसून येते. सुंदर नक्षीकाम यावर देखील झालेलं आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात.
दर्ग्याच्या दक्षिणेचा हा भाग आहे आणि या ठिकाणी देखील हा एक प्रवेशद्वार आपल्याला दिसून येतो आणि या प्रवेशद्वाराचं देखील अतिशय सुंदर असं नक्षीकाम करून हा प्रवेशद्वार करण्यात आलेला आहे आणि हा दरवाजा आपल्याला दिसत आहे. हा दगडी चौतारा अतिशय सुस्थितीत आपल्याला दिसत आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला दगडी झालर हे या ठिकाणी दिसत आहेत. जाण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत आणि दर्ग्याचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि वरच्या बाजूला आस्ताने ये कदमे रसूल हा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. मी आता दर्ग्यात प्रवेश करत आहे. दर्ग्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला ह्या 4 समाध्या दिसून येतात. मोहम्मद पैगंबरांच्या पादुका ज्या सेवेकरींनी आणल्या त्यांच्या या समाध्या आहेत. दर्ग्याचा हा मुख्य सभागृह आहे. हा चौतारा दिसून येतो. बाहेरच्या बाजूला आपण जी गॅलरी बघितली त्याचा हा चौतारा आहे. त्याच्या वरच्या बाजूला जाण्याचा हा रस्ता आहे. हा दर्गा अतिशय भव्य आहे हे आपण या ठिकाणी पाहतात आणि वरच्या बाजूला या दर्ग्याचं जे घुमट आहे आणि त्याच्यावर सुंदर असं केलेलं नक्षीकाम हे आपण या ठिकाणी पाहतात. हे काचेचं नक्षीकाम सध्यामध्ये करण्यात आलेलं आहे. अनेक लहान मोठे कमान हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. कमान कुराणातील आयत लिहिण्यात आलेले आहेत. त्या पद्धतीनं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. समोरच्या बाजूला जो आपल्याला गर्भगृह दिसत आहे या ठिकाणी मोहम्मद पैगंबरांच्या पादुका प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. त्याच्या समोरचा हा भाग अतिशय सुंदर असा आपल्याला या ठिकाणी याच्यावर नक्षी आणि कमानी दिसून येतात हे आपण या ठिकाणी पाहतात. हा मुख्य गर्भगृह आहे आणि मुख्य गर्भगृह आहे तसंच ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मोहम्मद पैगंबरांच्या पादुका आहेत आणि त्याचं आपल्याला या ठिकाणी सुंदर असं दर्शन होत आहे. गर्भगृहाची मुख्य कमान ही अशा पद्धतीची आहे हे आपण या ठिकाणी पाहतात आणि आतल्या बाजूला मोहम्मद पैगंबर यांच्या पादुकाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर ही जी प्रतिमा दिसत आहे यामध्ये मोहम्मद पैगंबर यांनी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्याचं छायाचित्र या ठिकाणी दर्शवण्यात आलेलं आहे. त्याच्या आतला भाग हा अशा पद्धतीचा आहे.
या लाकडी आसनावर मोहम्मद पैगंबरांच्या ह्या पादुका प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या आहेत. हे आपण या ठिकाणी पाहता. या पादुका मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलाद या दिवशी भक्तांच्यासाठी दर्शनासाठी खुले असतात. गर्भगृहातील हे दगडी खांब हे फिरते खांब आहेत. हे आपण या ठिकाणी पाहतात. पद्धतीनं हातानं फिरतात. मित्रांनो, या ठिकाणी मी मोहम्मद पैगंबर यांच्या पादुकांचं दर्शन घेत आहे. दर्ग्याच्या समोरच्या बाजूला हा एक पूर्वीचा कारंजा आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी बादशाह काळातला हा कारंजा आहे. या ठिकाणी कुठलं पाणी येत होतं हे आज देखील कुणाला माहिती नाही. कारंजा परिसरात आपल्याला बादशाह काळातील हा संगमरवरचा दगडी पाटा दिसून येतो. या कारंजाचं बांधकाम हे दगडी स्वरूपाचं आहे आणि यावर असलेलं हे सुंदर नक्षीकाम आपल्याला दिसत आहे. दर्ग्यासमोर आपल्याला अनेक छोट्या मोठ्या समाध्या ह्या दिसून येतात. या ठिकाणी दर्ग्यासमोर देखील एक चिनी महल दिसतोय. चिनी महलचं अतिशय सुंदर असं बांधकाम झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. वरच्या बाजूला हे दगडी झालर अतिशय सुंदररित्या त्याचं बांधकाम नक्षीकाम करण्यात आलेलं आहे आणि वरच्या बाजूला हे आपल्याला चारी बाजूला मिनार दिसतात आणि चिनी मातीचं हे डिझाईन याच्यावर करण्यात आलेलं आहे म्हणून याला चिनी महल असं म्हटलं जातं. सुंदर अशा नक्षीकामातून आपल्याला हा चौतारा दिसत आहे. मित्रांनो, हुक्केरी हे जेव्हा आदिलशाही राजवटीचा भाग होता त्यावेळेला फतेह मुल्क नंतर रणदुल्ला खान आणि रुस्तम जमान हे विजापूरचे 2 अधिकारी या ठिकाणी आले आणि त्यांच्या कारकिर्दीत 1680 मध्ये कदमे रसूल आणि चिनी गुम्मद यांचं बांधकाम झालेलं आहे. चिनी मातीचे टाइल्स या अशा पद्धतीनं या ठिकाणी बसवण्यात आलेल्या होत्या. कालांतरानं कालाच्या ओघात त्या पडलेल्या आहेत. या चिनी मातीचं बांधकाम यावर झाल्या असल्या कारणानं याला चिनी महल असं म्हणतात. या ठिकाणी आतल्या बाजूला हे समाधी स्थान आहे आणि समोरचा हा प्रवेशाचा भाग हे आपण या ठिकाणी पाहतात. अतिशय सुंदर असं याचं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी दगडी फुलांच्या आकृत्या या ठिकाणी कोरण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, कर्नाटक जिल्हा बेळगाव तालुका हुक्केरी या ऐतिहासिक शहराला आम्ही आज भेट दिलो आणि या भेटीमध्ये आज आम्ही आदिलशाही काळात बांधण्यात आलेले गोल घुमट त्याचबरोबर स्टँड परिसरात असलेला कदमे रसूल म्हणजेच मोहम्मद पैगंबर यांच्या पादुका असलेलं स्थान या ठिकाणास आम्ही आज भेट दिलो. या भेटीमध्ये आम्हाला आमचे पाहुणे चन्नाप्पा हुंडेकरी त्याचबरोबर या
दर्ग्याचे पारंपरिक पुजारी आदम गजबर साहब खाजादे यांच्या सहाय्यानं मी हा परिसर एक्सप्लोर करू शकलो. मित्रांनो, आदिलशाही बादशाह काळातील हा दर्गा बसस्टँडला लागूनच आहे. या ठिकाणी आपण सहजतेने आपल्या कुठल्याही वाहनाने येऊ शकता. या ठिकाणी एस टी बसची सोय आहे. जवळच रेल्वे जंक्शन घटप्रभा आहे. याला जवळचे एअरपोर्ट बेळगाव आणि कोल्हापूर आहेत. त्याचबरोबर आपल्या कोणत्याही वाहनाने तुम्ही या ठिकाणी येऊ शकताय. या ठिकाणी राहण्या खाण्यापिण्याची व्यवस्था आपली चांगल्या प्रकारे होऊ शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन.